हाय हॅलो नमस्कार. तर फ्रेंड्स, आज आपल्याला कॉर्ड सेट कटिंग करायचे आणि स्टिचिंग करायची आहे. त्याचा मी तुम्हाला डायग्राम पुढे दाखवते. अशा पद्धतीने आपला कॉलरवाला कॉर्ड सेट तयार करायचा आहे. तुम्ही बघू शकता, फ्रंटला मी 3 बटणं लावले, त्याच्यानंतर कॉलर लावले आणि खाली प्लाझो पण शिवलाय. तर अशा पद्धतीने हा आपल्याला तयार करून घ्यायचा. हा प्लाझो आहे. प्लाझोला कमरेला इलास्टिक लावलंय. तर आता आपण कटिंग करून घ्यायची आहे. कटिंगसाठी मी कापड घेतलं आहे. फुल लेंथ जेवढी आहे त्याच्यात 1.5 इंच एक्स्ट्रा करून मी कापड फोल्ड मारून घेतलं आहे आणि 2 इंच वरती मार्किंग करायचं जायचं आहे. बंद साईडनी 2 इंच 1.5 इंचावरती मार्किंग केले आणि तो फोल्ड मारून घेतलं आहे. ते आपल्याला फ्रंटला ओपन साईड असते कॉर्ड सेटला, त्याच्यासाठी आहे. आता सेम कापड बॅक साईडसाठी पण मी कटिंग करून घेतलं आहे. त्याला पण फोल्ड मारून त्याच्यावर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फोल्ड मारून 1.5 इंच बंद साईडनं आतमध्ये फोल्ड मारलं आहे. खालच्या साईडला मी तो पुढचा भाग आहे आणि हा पाठचा भाग आहे. सो लेंथ मार्किंग करून घ्यायचे आणि कापड क्रॉस असेल तर स्ट्रेट मारून घ्यायचं. तर मी स्ट्रेट लाईन मारून घेते. जे कापड क्रॉस आहे त्याला कटिंग करून टाकण्यासाठी. त्याच्यानंतर आता शोल्डर टाकायचे. तर शोल्डर मी 7 इंच घेतले आणि मुंडासुद्धा 7 इंचच घेतला आहे. त्याच्यानंतर छाती घेराचं माप छातीचा 14 प्लस अर्धा इंच लूजिंग, तर 40 छाती आहे. त्याचं 10 इंच प्लस अर्धा इंच 10.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिंग असं मार्किंग करून घेतलं आहे. आता आपल्याला बॉडी लेंथ टाकून घ्यायची आहे. तर बॉडी लेंथ मी 14 टाकले, 14 आणि सीट घेरची उंची मी 22 टाकली आहे. आता कमरेचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लूजिंग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंग सेम तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे. मोठी साईज म्हणजे ट्रिपल एक्सेल साईज आहे. सो कंबर त्यांची 38 आहे. तर 38चा चौथा भाग 9.5 प्लस अर्धा इंच लूजिंग 10 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंग. कमरेचं सीट घेरचा पण सेम चौथा भाग प्लस बाहेर 1 इंच घेतला आहे आणि असं लाईन मारून घ्यायचे आहे. आता असं पूर्ण जोडून घेतल्याच्यानंतर खाली ए लाईन कुडतीला जसं आपण जॉईंट करतो कापड खाली, सेम तशी स्ट्रेट लाईन मारून घ्यायचे आणि खालून वरती 2.5 इंचावरती मार्किंग करून मी थोडीशी कर्व शेप देऊन घेते. म्हणजे साईडनी असं वर खाली होत नाही. 1.5 इंच मार्किंग केले मुंड्यासाठी आणि बाहेरचा मुंड्याला शेप देऊन घेतला आहे. तसंच आतमध्ये घ्यायचं आहे. अर्धा ते पाऊण इंच डिफरन्स देऊन आतला मुंडा पण कटिंग करून घ्यायचा आहे. शोल्डर उतार अर्धा इंच देणार आहे मी. गळा रुंदी टाकली आहे 3 इंच. गळा उंची पुढच्या भागाला 3.5 आहे आणि पाठच्या भागाची मी 1.5 इंच ठेवली आहे. खरं तर पाठच्या भागाला 1 इंच किंवा अर्धा इंचही चालते कॉलर असल्यामुळं, पण मी 1.5 इंच ठेवले कारण तब्येती नसल्यामुळं. त्याच्यानंतर पुढचं आपला कटिंग झाला आहे. तर आता स्लीव्जसाठी मी 10ची घडी घेतली कापडाची आणि साध्या स्लीव्जप्रमाणे कटिंग करून घेतले. आता जो भाग आहे तो मी सेम भाग जो कटिंग केला आहे पुढचा, त्याचे 2 भाग केले आणि कापड आहे त्याचा मध्ये माझा व्हिडिओ स्किप झाला आहे. ती जी पट्टी मी काढली 2 इंचाची गळ्यापासून, ती स्किप झाले. तर आता ती पट्टी स्किप झालेली ती अशी आहे. गळ्यापासून मी पट्टी ठेवून कॅनव्हासला चिटकून घेऊन हे करून घेतले आणि 2.5 इंचावर स्ट्रेट साईडनं मार्किंग करून घेतले. एक्स्ट्राचं कॅनव्हास किंवा कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आणि फोल्ड मारून घ्यायचं आहे. तर मी आता ते पट्ट्या तयार करून घेते. ह्या फ्रंट साईडला आपल्याला लागणार आहेत लावायला पट्ट्या. तर मी पट्टी 2 इंचाची घेतली आहे आणि गळा रुंदीचं मार्किंग करून ती पट्टी काढून घेतली आहे. थोडंसं माझा व्हिडिओ स्किप झाला आहे त्याच्यासाठी सॉरी. आणि आता पुढचा भाग आहे. एक साईडला आपल्याला हा असा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आता 2.5 इंचावरती जिथं मार्किंग केले तिथून शिलाई मारले. वरपासून शिलाई मारलेली नाही आहे गळ्याला. जिथून 2.5 इंच बंद बाजू म्हणजे जे आपण ओपन केले साईड बंद बाजूची, तिथून पुढच्या साईडच्या मधल्या भागातून जोडून घ्यायचं आहे सीधा. आणि कट देऊन नंतर पलटी करून घ्यायचं व्यवस्थित आणि वरतून दाब स्टिच द्यायचे. ती पलटी मारून घेतली आहे मी आणि दाब स्टिच देऊन घेते. अशा पद्धतीने दोन्ही साईड आपल्याला सेम तसंच करून घ्यायचं आहे.
आता आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. शोल्डर रेग्युलर जसं बाकीच्या कुर्तीचे किंवा ब्लाऊजचे वगैरे आपण जॉईन करतो त्याच पद्धतीने रेग्युलर मी जॉईन करून घेतले. आता आपल्याला कॉलर किती लागणार आहे ते मोजून घ्यायचं. ते 2.5 इंच जे मार्किंग केलं आहे तिथून पुढे कॉलर पकडून मोजायचे आपल्याला. तर माझी कॉलर आली आहे ते 17 इंच. तर मी कॅनव्हास घेतलं आहे आणि 4 बाय 18चं कॅनव्हास घेतलं आहे आणि असं अर्धा इंचावरती मार्किंग करून लाईन मारून घेतली. नंतर खालच्या साईडनं 3 इंचावर मार्किंग केलं आहे, वरती 1.5 इंच घेतलं आहे आणि कर्व शेप दिला आहे. सेम अशा पद्धतीने आता आपण खालची बाजू आहे ती मोजून घ्यायची आहे. जी आपल्याला जॉईन आपण करतो तिथे लागणारी बाजू ही आहे आणि मार्किंग करून व्यवस्थित एक्स्ट्रा असेल तेवढी कॉलर काढून टाकायची आहे. आता एक असं कॅनव्हास हे कापडावरती स्टिच करून घ्यायचं आहे आणि कापड सेम डबल घ्यायचे आहे. 2 कापड घ्यायचे. तर मी 2 कापड घेतले आणि जी खालची बाजू आहे ती आपल्याला आता फोल्ड मारून घ्यायची. तर ही शिलाई मारून आपली पूर्ण घेतली मी. 1/2 इंच सोडून अर्धा इंच सोडायचं आहे जॉईन करण्यासाठी. आता जॉईन करताना अशी कॉलर जॉईन करून घ्यायच्या. पहिल्यांदा ओपन साईड जॉईन करायचे, नंतर वरची साईड जॉईन करून घ्यायचे. माझा हाही इथं थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे. तर नॉर्मल कुर्तीला जशी आपण जॉईन करतो त्या पद्धतीनंच कॉलर जॉईन करून घ्यायचे. फक्त त्या कॉलरची लेंथ जास्त आहे बस. आणि मग अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे. आता इथून वरतून खाली 5 इंचावर मी मार्किंग करते. खरं तर 3-3.5 इंचावर केलं तरी चालतं. आपल्यावरती आपल्याला जेवढं ओपन साईड पाहिजे तेवढं ठेवू शकता. आणि खालच्या साईडून मी 14 इंचावर मार्किंग केले ओपन ठेवण्यासाठी. फ्रंटला जे कॉर्ड सेटला ओपन असते बाजू त्याच्यासाठी. कापड व्यवस्थित स्ट्रेट करून घ्यायचं आहे आणि 1 इंचावरून शिलाई मार्किंग करून घ्यायची, शिलाई मारायची. तर मी पल्स पिन लावून घेतात व्यवस्थित जेणेकरून कापड आपलं हलला नाही पाहिजे. हे कॉलर लावायच्या आधी जरी केलं ना तरी चालतं. म्हणजे एवढं जॉईन केल्याच्या नंतर एवढा प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्ही जॉईन करताना कॉलर लावायच्या आधीच, शोल्डर जॉईन करायच्या आधीच हा पुढचा भाग रेडी करून घ्या. नंतर जॉईन करताना थोडा प्रॉब्लेम येतो. तर आता हे जिथून वरतून खाली 14 इंच मार्किंग केले तिथपर्यंत आणायचे. वरतून 5 इंच सोडून खाली 14 इंच मार्किंग केले तिथपर्यंत. आणि तिथं लॉक शिलाई करायची आहे. तो भागाचा बाकी जे भाग आहे त्याला आतमध्ये शिलाई करायची आहे. आणि आता स्लीव्जसाठी मी जे कटिंग केलं होतं त्याच्यात मी 5 इंच कापड घेतलं आहे रुंदीला आणि दंडघेराच्या निम्मे घेऊन असं जोडून घेते. कारण मला तिथं डबल फोल्ड पट्टी लावायची होती म्हणून. जर आपण त्याला कॉन्ट्रास्ट कलरची पट्टी लावली तरी पण खूप सुंदर दिसते. जर पायजमा कॉन्ट्रास्ट असेल, सलवार किंवा प्लाझो कॉन्ट्रास्ट असेल तर मी अशा पद्धतीने त्याची लेंथ वाढवून घेतली आहे. आणि आता आपल्याला स्लीव्ज जॉईन करून घ्यायचे आहेत कुर्तीला. स्लीव्जला मी पल्स पिन लावून व्यवस्थित सेट करून घेतली आणि मग शिलाई मारून घेते. दोन्ही साईडच्या स्लीव्ज सेम लावायचे आहेत. कुठलाही कपडा शिवताना डबल स्टिच मारते कारण मग कापड फाटण्याचं टेन्शन नसतं. सिंगल स्टिचचं कसं एक स्टिच निघाली की प्रॉब्लेम येतो म्हणून. तर अशा पद्धतीने आपले स्लीव्ज जोडून झाला एक. आता दुसरा पण स्लीव्ज त्याच पद्धतीने जोडून घेते. आणि आता आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे. जे साईडनी 1.5 इंच मार्किंग केले तिथून शिलाई घ्यायची आहे कमरेपर्यंत. कमरेपासून खाली सीट घेरपासून खाली किंवा कमरेपासून खाली म्हणाल ते 1 इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण. दोन्ही साईडला सेम करायचं तसं. स्लीवच्या दंडघेराच्या निम्मे आणि बाकी आपण 1.5 इंचावरती मार्किंग केले शिलाई मारायची तिथे शिलाई मारायची आहे. कमरेपासून खाली 1 इंचावर स्ट्रेट मारत न्यायची आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. डबल शिलाई मारून घेतल्या. त्याच्यानंतर आता खालची बाजू आपल्याला फोल्ड करायची आहे. खालची बाजू व्यवस्थित सेट करून फोल्ड करून राऊंडमध्ये फोल्ड करत न्यायचं आहे.
नॉर्मल जसं कुर्तीला वगैरे आपण फोल्ड मारतो त्याच पद्धतीने फोल्ड मारलं आहे, फक्त याला सिंगल शिलाईमध्ये फोल्ड मारणार आहे, डबल स्टिच मारणार नाही. तर अशा पद्धतीने आपला हा फोल्ड मारून झाला आहे पूर्ण. जे आतली बाजूला जे आपण गळ्याच्या इथून जे आतमध्ये पट्टी फोल्ड केली आहे त्याला कसा झाला आहे कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, अशा पद्धतीने सबस्क्राईब पण नक्की रेडी झाला आहे. तर कुर्ती हा माझा कसं झाला जेणेकरून नेक्स्ट टाईम मी जे व्हिडिओ टाकेन त्याचे तुम्हाला लिंक मिळून जाईल. बाकी ड्रेस कसा झाला आहे कॉर्ड सेट मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद, थँक्यू.